आता थोडक्यात मनुष्यबळ नियोजनाची व्याख्या आपण पाहूया. मनुष्यबळ नियोजन म्हणजे अशी प्रक्रिया होय की ज्यामध्ये मनुष्य वर्तमान स्थितीतून अपेक्षित स्थितीत कसे न्यायचे हे व्यवस्थापनाद्वारे ठरवणे होय. व्यवसायामध्ये किती कर्मचारी वर्ग आहे आणि किती कर्मचारी वर्ग लागणार आहे तर याचा विचार केला जातो आणि जितक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर तितक्या कर्मचाऱ्यांची भरती व निवड केली जाते आणि त्यासाठी नियोजन ही गोष्ट करावी लागते, अर्थात अंदाज करावा लागतो. दुसरी व्याख्या, मनुष्यबळ नियोजनाअंतर्गत व्यवस्थापन संघटनेला व संबंधित व्यक्तीला दीर्घकालीन लाभ मिळावा या उद्देशाने योग्य संख्येत योग्य गुणवत्तेचे लोक प्राप्त करून त्यांची योग्य वेळी योग्य पदांवर अपेक्षित कार्य करण्यासाठी नियुक्ती करते. आता संघटनेला किती कर्मचारी वर्गाची गरज आहे, त्यांच्या अंगी कोणती गुणवत्ता असावी, ते कोणते काम करू शकतात तर याचा विचार करून त्यांना नियुक्त करणं याला मनुष्यबळ नियोजन असं म्हटलेलं आहे. कोलमन यांनी व्याख्या केली आहे. मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित व पूर्ण करण्याची प्रक्रिया हो. म्हणजे संघटनेला मनुष्यबळाची आवश्यकता किती आहे तर ही गोष्ट ठरवून तर ती गरज पूर्ण केली जाते, तर त्याच्यासंबंधी ही एक प्रक्रिया. स्टेनर यांच्या मते मनुष्यबळ नियोजन म्हणजे मनुष्यबळाची प्राप्ती, उपयोग, विकास व व्यवसायात राहतील याविषयीची व्यूहरचना होय. याचा संबंध कार्यवैशिष्ट्ये निर्देशन करणे किंवा कामाच्या संख्यात्मक गरजेच्या प्रमाणात किती लोकांची गरज आहे हे ठरवणे होय व मनुष्यबळ प्राप्तीचे मार्ग निश्चित करणे यांच्याशी आहे.